पहिल्या सभेपासून मी येतं कोणी इथं महापौर साहेबांचं कुणीही कुठलाही अधिकारी ऐकत नाही, फक्त एका कानानं ऐकतो दुसऱ्या कानानं सोडतो हेच दिसत आहे. 2001 सालला शंभूशी मार्केटमध्ये माझा छोटा गाळा होता, तिथं अतिक्रमण केलं, मग तिथं कारवाई झाली. प्रत्येक वेळी माझ्यावर अन्याय अत्याचार करत आलेले ही महापालिका, ते ब्युरो ऑफिस मध्ये तिथं काही उपयोग नाही, फक्त पत्रावळी गोळा करण्यासाठी, रद्दी गोळा करण्यासाठी हे ब्युरो ऑफिस ठेवलंय. अधिकारी येऊन तिथं फाळा लावतात. फाळा लावायचा संबंध काय आहे तुमचा? फाळा लावणार, तुमचा फाळा लावायचा काय संबंध? जो तो फ्लोर मंजूर नसेल. मी योगेश पाटील गेली 6 महिने इथं येतोय, महापालिकेच्या फेरीजवळ 1 वर्ष म्हणून मागतोय. पहिल्या सभेपासून मी येतं कोणी इथं महापौर साहेबांचं कुणीही कुठलाही अधिकारी ऐकत नाही, फक्त एका कानानं ऐकतो दुसऱ्या कानानं सोडतो हेच दिसत आहे. ऍक्शन मोडवर येत आहेत महापौर म्हणून आम्हाला सोशल मीडियावर दिसतंय, पण मी 1999 ला एक ढकल काढून सुरुवात केली होती, माझा छोटा व्यवसाय, त्याच्यावर कारवाई झाली. 2001 सालला शंभूशी मार्केटमध्ये माझा छोटा गाळा होता, तिथं अतिक्रमण केलं, मग तिथं कारवाई झाली. प्रत्येक वेळी माझ्यावर अन्याय अत्याचार करत आलेले ही महापालिका. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जिथं प्रारंभ प्रमाणपत्र मागितलं जातंय, जिथं तुम्ही टाउन प्लॅनिंगचं प्लॅनिंग मंजुरी नकाशा मागितला जातोय, 3 मजले फ्लोअर तिथं मंजूर असताना 4थ्या मजल्यावर तुमचं फ्लोअर तिथं यात्री निवास केला जातोय. परत त्याचं प्रारंभ प्रमाणपत्र नसताना, तिथं मंजूर फ्लोअर नसताना त्याचं खरेदी पत्र कसं जातंय म्हणून मी 2 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांनी महापौर साहेबांना मी अर्ज पाठवला होता. ते ब्युरो ऑफिस मध्ये तिथं काही उपयोग नाही, फक्त पत्रावळी गोळा करण्यासाठी, रद्दी गोळा करण्यासाठी हे ब्युरो ऑफिस ठेवलंय का? आज इथपर्यंत येण्याची आमची परिस्थिती काय येत्या? ही परिस्थिती आली नाही पाहिजे. ब्युरोत आज गेला तर त्याची तात्काळ तुम्ही नोंद घेतली पाहिजे. कुठल्याही गोष्टींना नोंद घेतली. आणि अधिकारी येऊन तिथं फाळा लावतात. फाळा लावायचा संबंध काय आहे तुमचा? दादा 1 मिनिट का? मंजूरच नाही, तिथं फाळा का लावला जातो? टाउन प्लॅनिंगचा आहे, फाळाचा आहे, लायसन्स विभागचा आहे, तिने केलं आहे. टाउन प्लॅनिंगशी जो संबंधित विषय आहे मॅडम, त्याच्याबाबत हा अर्ज द्यायचा आहे. त्याच्या आधी मी पाठवलेले अर्ज तुम्ही त्याची दखल घेतलेली नाही, त्याची पत्रही करताय. वार्षिक तुमचं रद्दी किती गोळा करताय हे तुमचा तो विषय चाललेला आहे, पण आमच्या अर्जाची दखल घेतली जात नाही साहेब. टाउन प्लॅनिंगचा जो विषय आहे ना, साहेब फाळा ऑफिसवाले पण येऊन गेले, त्यांनी सांगितलं फाळा लावणार, तुमचा फाळा लावायचा काय संबंध? जो तो फ्लोअर मंजूर नसेल. 1 मिनिट मी सांगते की जरी बिल्डिंग परमिशन असो नसो त्याला दंडात्मक कारवाई करून म्हणजे पेनल्टीसह फाळा करायची तरतूद आहे. ही कायद्यातच तरतूद आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल नाही, फक्त दंडात्मक तरतूद केली की नाही ते आपण चेक करू. आणि जे काही अवैधरित्या तिथं लॉजिंग व्यवसाय चालवला जातोय त्याला महापालिकेचं तुम्ही सहकार्य लावणार, पण आमच्यासारख्या जर गाळाधारक जर खाली कुठं रस्त्यावर धंदा करायला तर त्याला चालणार नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देते. जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याबाबत टीपी ऑफिस ऍक्शन घेईल. आणि आता मला तहसीलदार यांनी सांगितलेलं आहे की फाळा हे शासकीयच बसवलेला आहे. इलिगल इमारत लिगल असले तर त्याला शास्ती बसत नाही, पण इलिगल असले तर मात्र त्याला शिटपट शास्ती बसते. आणि त्यामुळे काय ती लिगल होत नाही, फक्त ती इमारत आहे म्हणून ते टॅक्स बसवायचा असतो. आणि तिसरी गोष्ट जो विनापरवाना जे आहे ते लायसन्स विभागामार्फत आपण चेक करून त्याच्यावर कारवाई करू. 6 महिने मॅडम आम्ही इथे येतोय, आधी किती फेऱ्या मारायच्या पाहिजे मग इथं आमच्या तुम्ही समाधानकारक. बरोबर मॅडम, विषय असा आहे की जर जनता दरबारमध्ये तो विषय दिलाय, मी तुम्हाला अधिकारी लोकांना तुम्ही पण सांगितलं की तुम्ही सोल्युशन काढा, लगेच त्याचं काय असेल ते निर्गती करा असं नाही, पण त्यांना लोकांना बोलवून घेतलं पाहिजे. त्यांचा काय प्रॉब्लेम 100% ह्या अधिकाऱ्यांचा सेटलमेंट दरबार भरला जातोय. त्या लोकांना तिथं मुभा दिली जाते, तुम्ही व्यवसाय करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अहो एखादा साधा रहदारीवर काम करणाऱ्या माणसाला तुम्ही तिथं हाकलून काढताय, त्याच्या पुट्ट्या बिट्ट्या उचलून जाताय, पण तिथं अक्षरशः लुटालूट चालू आहे, तर तिथं तुम्ही सहकार्य कराल. दादा पद्मन साहेब आहेत ना, अतिशय जबाबदार अधिकारी आहेत, ते तुमच्याकडे पद्मन साहेब स्पेशल बोलून घ्यायचं त्यांना आणि ते उद्याच्या उद्या काय प्रॉब्लेम. माझी विनंती आहे, परत जनता दरबारला ह्या कामासाठी येऊ नको हे तुम्ही स्वतः मला सांगितलं पाहिजे. ह्या कामासाठी मला यायचं नाही.
अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.